बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या या कडवट शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र। जर अजूनही शिवसेना एक वादळ या आपल्या हक्काच्या माध्यमाला शिवसैनिकांना आपण सबस्क्राईब केलं नसाल तर तुम्हा सर्व शिवसैनिकांना पुन्हा एकदा कळकळीची विनंती करतो, आत्ता ताबडतोब शिवसेना एक वादळ आपण लाखोंच्या संख्येने सबस्क्राईब जरूर करून घ्यावं ही तुम्हा सर्वांना कळकळीची विनंती। कालच्या पुण्यातल्या बातम्या आपण सर्वांनी पाहिल्या असाल, बाबा आढावांच्या बातम्या। वय वर्ष 95 वर्षाचे हे तरुण, मी यांना तरुणच म्हणेन, होय तुम्ही बरोबर ऐकलात, मी तरुणच म्हणालो, कारण जी जिद्द त्यांनी दाखवली, जो संघर्ष त्यांनी 3 दिवस केला, हा तरुणांनाही लाजवेल असा संघर्ष होता। वय वर्ष 95 वर्षाचे तरुण हे आमरण उपोषणाला बसले होते। बाबा आढाव, समाज सुधारक बाबा आढाव यांनी जवळपास 3रा दिवस उपोषणाचा, पण कुठलीही दखल घेतली गेली नाही, कुणाकडनंही नाही। आता अजित पवार कशासाठी आले होते काही वेगळं सांगायची गरज नाही, तो छैन छबीला आम्हाला चांगलाच माहिती आहे। अजित पवारांविषयी मला आता काही बोलायची इच्छाच होत नाही। मराठा आरक्षण आंदोलनामध्ये गायब असलेलं हे व्यक्तिमत्व, मराठा आरक्षण आंदोलनामध्ये ज्या वेळेस जरांगे पाटील उपोषणाला बसायचे, आजपर्यंत एकदाही हे व्यक्तिमत्व कधी आंतरवाली सराटीमध्ये आम्हाला दिसलं नाही। ही सगळी राजकीय सूझबूझ यांची आम्हाला चांगलीच कळते। ठीक आहे, जे काही घडायचं ते घडलं, महाराष्ट्रामध्ये जे काही घडवायचं ह्यांनी ते घडवलं। आज मराठ्यांचं आरक्षण आंदोलन संपवून टाकण्याचं पातक खऱ्या अर्थाने शिंदे गटाला, किंवा ह्याचा बहुमान जर म्हणावा लागेल तर ह्याचा बहुमान हा शिंदे गटाला आणि अजित पवार गटाला हा द्यावाच लागेल, कारण ह्यांच्या जीवावर महाराष्ट्रामध्ये मराठ्यांचं आरक्षण आंदोलन संपवण्याचं हे पातक घडवण्यात आलं। असो, तो आजचा विषय नाही, पण कशा प्रकारे उपोषणांना हाताळायचं हे आता भारतीय जनता पक्षाला चांगलंच ठाऊक झालेलं आहे। उपोषणांकडे लक्षच द्यायचं नाही, म्हणजे एखाद्या वेळेस ती व्यक्ती गेली तरी चालेल। अगदी तुम्ही पहा 14व्या 15व्या दिवसांपर्यंत आंतरवाली सराटीमध्ये ज्या वेळेस मनोज जरांगे पाटील साहेब ज्यावेळेस उपोषणाला बसत होते, अगदी लक्ष दिलं जात नव्हतं। म्हणजे वेळ प्रसंगी गेले तरीही चालतील, आम्हाला काहीही फरक पडत नाही। कारण काय फरक पडतो, मराठ्यांच्या मतांचं काय करायचंय, आम्हाला काय करायचंय, बाकी सगळ्या गोष्टी केल्या की विजय हा असाच होतो। दुहीची विजय आहेत आपल्यामध्ये ती, असो तो विषय नाही। पण काल ज्या प्रकारे 3रा दिवस वय वर्ष 95 वर्षांचे हे समाज सुधारक बाबा आढाव यांचं वय पाहता खरं तर प्रशासनाने एकही दिवस लावायला नको हवा होता। त्यांच्या ज्या काही मागण्या होत्या, ज्या, कारण आपण सगळं बघा कोर्टामध्ये नेलं, कोर्टाने पहिल्याच दिवशी बघा चपळता पहा, चपळता सुप्रीम कोर्टाची, म्हणजे शिवसेनेच्या केसला जवळपास 2 वर्ष तारखा मिळेना, पण ईव्हीएमच्या विरोधातली केस पहिल्याच दिवशी रफादफा करून टाकली, पहिल्याच दिवशी निकाली लावून टाकली, रद्दच, खारिज। बघा ना काय सांगितलंय सुप्रीम कोर्ट। तर ईव्हीएम विरोधामधील याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली आहे। पुन्हा मतपत्रिकेद्वारेच निवडणुका घेण्यास सुप्रीम कोर्टानं नकार दिलाय। पहिल्याच दिवशी, म्हणजे कितीही तडकाफडकी ह्या केसच्या बाबतीतली, हे असंच चालणार आता। शिवसेनेची केस पटलावर येईना, पण ईव्हीएमच्या विरोधातली केस पहिल्याच दिवशी निकाली लावून टाकायची। असो, विषय तोही नाही, पण आज ज्या वेळेस बाबा आढावांनी शिवसेनेच्या पक्षप्रमुखांच्या विनंतीला मान देऊन ज्या प्रकारे आपलं उपोषण मागे घेतलं, खरं तर मला बाबा आढावांना एक धन्यवाद द्यायचे। ज्यांना कुणाला बाबा आढावांचा परिचय नाही त्यांच्यासाठी मी एक छोटासा व्हिडिओ प्ले करतो, माध्यमांवरचाच हा व्हिडिओ आहे। म्हणजे ही अशी माणसं खरं तर समाजामध्ये अजूनही आहेत, आणि हे या समाजाचं भाग्य आहे। ही अशा प्रकारची जुन्या विचारांची माणसं, महात्मा फुलेंच्या विचारांनी प्रेरणा घेतलेली ही माणसं, खरं तर वय वर्ष 95, याच्यातून त्यांना काही साध्य करायचं नव्हतं, त्यांच्या काही राजकीय महत्वाकांक्षा होत्या असंही काही नाही। वय वर्ष 95, मी यांना तरुण का म्हणतो बघा, जिद्द कशी होती। जर एकदा हा व्हिडिओ पहा, टाइम्स नाऊ यांचं सौजन्य, हा व्हिडिओ पहा, याच्यातून तुम्हाला बाबा आढावांचा एक थोडक्यात परिचय येऊन जाईल। आपल्या 3 दिवसांच्या आत्मक्लेश आंदोलनातून बाबा आढावांनी सत्ताधाऱ्यांची झोप उडवली आहे। एकीकडे राज्याच्या मुख्यमंत्रीपदी कोण विराजमान होईल असे प्रश्न पडलेले असताना, दुसरीकडे बाबा आढावांनी आपल्या आंदोलनामुळे सगळ्यांचं लक्ष वेधलंय। पण वयाच्या 95व्या वर्षी तुरुंगात जाण्याची तयारी बाळगणारे आणि निवडणुकीत अमाप पैशाचा वापर झाला
असं म्हणत थेट निशाणा साधणारे बाबा आढाव नेमके आहेत तरी कोण? ते वयाच्या 95व्या वर्षी का मैदानात उतरले? त्यांच्या मागण्या नेमक्या आहेत तरी काय? याचाच सविस्तर आढावा या व्हिडिओतून घेणार आहोत. चर्चा न होता ते करतात. मला सर्वात धोका तो वाटतो. तुम्ही पार्लमेंटमध्ये हजर राहत नाही. पंतप्रधान पार्लमेंटमध्ये हजर राहत नाही. पैशाचा अफाट वापर इतक्या गाड्या पकडल्या कुठून आला पैसा? ज्या वेळेला हे घडलं त्याच वेळेला अमेरिकेच्या कोर्टाने अदानींना अटक करा म्हणून ऑर्डर काढली. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचा लागलेला निकाल विरोधी पक्षांसहित अनेकांना धक्का देणारा ठरला. याच निकालावरून बाबा आढाव यांनी आंदोलन पुकारलंय. ईव्हीएम आणि पैशाच्या वापरामुळे हा निकाल लागला असा थेट आरोप बाबा आढाव यांनी केलाय. त्यांनी महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीचं औचित्य साधून 3 दिवसांचं आत्मक्लेश आंदोलनही केलं. त्यांच्या आंदोलनाला राज्यभरातून पाठिंबा मिळाला. पण बाबा आढाव यांचा नेमका आक्षेप कशावर आहे ते पाहूयात. निवडणुकीच्या तोंडावर पैसे वाटप करणारी सरकारी योजना जाहीर झाली. ती योजना लागू करणे म्हणजे भ्रष्टाचाराला अधिकृत करणे असंच आहे, असं मत व्यक्त करत बाबा आढाव यांनी लाडकी बहीण सारख्या योजनांवर आक्षेप नोंदवला. तसेच अशा योजनांवर निवडणूक आयोगाने कसलाही आक्षेप घेतला नाही यावरही त्यांनी नाराजी व्यक्त केली. महाराष्ट्रात मतं घेण्यासाठी अमाप पैशाचा वापर झाला असाही आरोप बाबा आढाव यांनी केला. आतापर्यंत असा निकाल कधीच लागला नाही. यात नक्की पैसा आणि ईव्हीएमचा गैरवापर झाल्याचा आरोप आढावांनी केला. गौतम अदानींवर कारवाई का करण्यात आली नाही? संसदेत गौतम अदानींवर का बोलू दिलं जात नाही असा प्रश्नही त्यांनी या निमित्ताने विचारला. बाबा आढावांच्या या आंदोलनाला शरद पवार, उद्धव ठाकरे, जयंत पाटील यांनी भेट दिली, तर सत्ताधाऱ्यांमधून अजित पवारांनीही बाबा आढाव यांना भेट दिली आहे. आता बाबा आढाव नेमके आहेत तरी कोण ते पाहूयात. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते म्हणून बाबा आढाव यांची ओळख आहे. पुण्यातल्या नाना पेठेत वाढलेल्या बाबांवर महात्मा फुलेंच्या विचारांचा प्रभाव आहे. कष्टकऱ्यांचे नेते म्हणून बाबा आढावांकडे पाहिलं जातं. बाबांनी समता, स्त्रीवाद, जातीय निर्मूलनावर काम केलंय. हमाल पंचायतीची स्थापना बाबा आढावांनीच केली आहे. एक गाव एक पाणवठा या मोहिमेचे बाबा आढाव जनक आहेत. 1970च्या दशकात बाबा आढाव पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक राहिलेत. त्या काळात ते समाजवादी पक्षाचे सदस्य होते. त्यांनी रिक्षा पंचायतीचे नेते म्हणूनही काम पाहिलंय. 95 वर्षांचे बाबा आढाव आतापर्यंत तब्बल 52 वेळा वेगवेगळ्या आंदोलनांमुळे तुरुंगात गेलेत. या व्हिडिओमध्ये बाबा आढावांनी अनेक गोष्टींवर प्रश्नचिन्ह निर्माण केलंय. अगदी संसदेवर सुद्धा, की संसदेमध्ये अदानींच्या विरोधात साधं बोलू दिलं जात नाही. अनेक भ्रष्टाचारांवर देखील त्यांनी इथे प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे, आणि विशेषतः ईव्हीएमच्या विरोधामध्ये जे काही असेल ते. पण अशी व्यक्तिमत्व आजही उभी राहतात आणि त्यामुळे प्रेरणा येते. या गोष्टी लक्षात घ्या. आज कित्येक मतदारसंघामध्ये, तुमच्या माहितीसाठी सांगतोय शिवसैनिकांनो, कित्येक मतदारसंघामध्ये या मतदानाच्या पुनर्मोजणीसाठी, बॅलेट किंवा त्या व्हीव्हीपॅट पुनर्मोजणीसाठी बहुतांश सर्वच मतदारसंघामध्ये अर्ज दाखल झालेले आहेत. आणि सुप्रीम कोर्टाने तर आपली याचिका कचऱ्याच्या डब्यात टाकलेली आहे. त्यामुळे तिकडून तर काही अपेक्षा नाहीये. पण बघूया, ज्या स्थानिक पातळ्यांवर जे जे काही करणं गरजेचं आहे ते सारं आपण करतोय. पण तरी देखील बाबा आढावांनी ह्या ज्या प्रकारे हे उपोषण हाती घेतलं, 2 ते 3 दिवस जवळपास त्यांचे त्यात खर्ची गेले, म्हणजे एक देवाचे आभार मानावे लागतील की ह्या मधल्या 3 दिवसांच्या काळात त्यांना त्याचा काही त्रास झाला नाही. हे खरं देवाचे आभार मानावे लागतील. कारण या वयामध्ये, कारण आपण अशी अनेक उपोषणं पाहिलेली आहेत. आपण अशी अनेक उपोषणं पाहिली आहेत ज्या उपोषणांनी म्हणजे देशाची सरकार बदलली. आणि आज ही व्यक्तिमत्व कुठे कुठल्या बिळामध्ये मला ठाऊक नाही. काय का कुणास ठाऊक, पण वाईट ह्या गोष्टीचं वाटतं, ही व्यक्तिमत्व महाराष्ट्रातनं निघावीत, अहिल्यानगर सारख्या जिल्ह्यातनं ही व्यक्तिमत्व निघावीत. आज ही व्यक्तिमत्व कुठे आहेत हा प्रश्न पडतो. ज्यावेळेस दिल्लीच्या त्या रामलीला मैदानावर आंदोलन चाललं होतं, सबंध देशामध्ये एक लाट पसरली होती. आठवा तो 11-12चा काळ, 2011-2012चा तो काळ आठवा. सबंध देशामध्ये एक लाट पसरली होती. देशप्रेमाचं एक भरतं आलं होतं. सबंध देशामध्ये प्रत्येकाच्या हातात तिरंगा, डोक्यावर एक टोपी, मैं भी अण्णा. बघा,
आज भ्रष्टाचाराच्या विरोधात आंदोलन करणारे हे समाज सुधारक, तत्कालीन समाज सुधारक यांचं खरं तर भ्रष्टाचार हटवणं हा उद्देशच नव्हता. हे सगळं आता कळू लागलेलं आहे, अगदी क्रिस्टल क्लिअर झालेलं आहे. भ्रष्टाचार हटवणं, तो कायद्याचा अधिकार, हे सगळं म्हणजे लोकपाल, जनपाल, काय जे काय असेल ते मला माहित नाही, माहिती कायद्याचा अधिकार, काही याचं काही उद्देश नव्हतं. याचं उद्देश फक्त एक होतं, या सगळ्या आंदोलनामागचं उद्देश एक होतं या व्यक्तिमत्वांचं, या देशात ना काँग्रेसचं सरकार जावं आणि ह्या सरकारला एक सुपीक वातावरण तयार करावं. म्हणजे एक मशागत केलेली जमीन तयार करायची होती. 11-12चा काळ आठवा, 13चा एक अपवाद गेला आणि 14 मध्ये निवडणुका लागल्या आणि या सगळ्याचा परिणाम 14च्या निवडणुकांमध्ये झाला. अण्णा हजारे या माणसाचं उपोषण आज देश भोगतोय. मी जबाबदारीने बोलतो. या व्यक्तीने केलेल्या त्या आंदोलनाचा, त्या उपोषणाचा परिणाम आज देश भोगतोय. भ्रष्टाचार कुठे संपला नाही, भ्रष्टाचार जागेवरच आहे. भ्रष्टाचार कधी कमी देखील होणार नाही. लक्षात घ्या मी काय सांगतोय. हे स्वतः मी नाही म्हणत आहे, हे स्वतः अण्णा हजारे म्हणतायत. ज्यावेळेस रिपोर्टर त्यांना प्रश्न विचारतात, सध्या काय चालू आहे, तुम्ही काय करत आहात, हे म्हणतात मी एकदम व्यवस्थित आहे, मी 90 वर्षांचा झालेलो आहे, 2-3 किलोमीटर पळतो आणि चालू आहे माझं सगळं. रोज सकाळ संध्याकाळ लोक येतात भेटायला. लोक हाच प्रश्न विचारत असतील, अण्णा कधी जागे होणार, अण्णा कधी उठणार, ही कुंभकर्णाची झोप कधी संपणार, हाच प्रश्न लोक विचारत असतील. त्यावेळेस हे म्हणतायत, स्वतः मला मीडियाच्या त्या प्रतिनिधीला मला त्याचे आभार मानायचे, हिंदी प्रतिनिधी आहेत हे म्हणतायत भ्रष्टाचार कुठे संपलाय, पण आता तुम्ही काही दिसत नाहीत वयाच्या मानाने. जर वयाचंच मोजमाप ठेवायचं झालं, मी मगाशी उगाच बाबा आढावांचा तुम्हाला उल्लेख नाही केला, वयाचंच मोजमाप करायचं तर तुमच्यापेक्षा 5 वर्षांनी मोठे आहेत. किती? 5 वर्षांनी. तुम्ही 90चे, ते 95चे. 3 दिवस त्यांनी उपोषण केलं, 3 दिवस उपोषण केलं आणि 4थ्या दिवशी उपोषण सोडवलं म्हणून त्यांनी सोडलं. विचार करा आपण कुठे आहात. जरा एकदा हा व्हिडिओ पहा. कैसा स्वास्थ्य है आपका, सबसे पहले तो ये बताइए. अच्छा है, 90 साल की उम्र हो गई, स्वास्थ्य भी अच्छा है. सवेरे शाम को वॉकिंग करता हूँ, कितना? कम से कम 3 किलोमीटर 2 किलोमीटर चलता हूँ. और दिन भर लोग आते रहते, दिन भर उनसे बात करना, ये चलते रहता है. तो मतलब स्वास्थ्य ठीक है बिल्कुल. स्वास्थ्य अच्छा है. मैंने आपको जब रामलीला मैदान में देखा और देश ने भी तभी ज्यादा देखा था, तो 15 बरस 14 बरस हो लिए, लेकिन आप बिल्कुल वैसे ही दिख रहे हैं. ऐसे लोग वही कहते हैं कि ये क्या कमक है कि 20 साल पहले देखा और उस टाइम पर ऐसे थे और 20 साल के बाद भी आप ऐसे है. मैं बोला भगवान की लीला है, वो करवा लेता है, करते रहो. लेकिन अब अन्ना, आप खैर उम्र भी इतनी हो गई, अब कोई आप बाहर बहुत जाते नहीं, अब कोई आंदोलन या अब उस तरह की बात उम्र के लिहाज से नहीं? नहीं, अभी उम्र भर जो किया वो कुछ कम नहीं किया. एक आदमी इतना काम करता है, ये संभव नहीं है. भगवान ने करवा लिया, करते हैं. 10 कानून आ गए ना, 10 कानून देश के लिए. तो ये भगवान की लीला है, करवा लेता है, करते रहना. अन्ना, हम तो आए थे इधर महाराष्ट्र का जो निवडणूक है, चुनाव, उसके लिए आए थे. जब भी चुनाव आता है एक बार आपका ख्याल जरूर आता है कि आपने करप्शन के लिए, भ्रष्टाचार के लिए इतनी बड़ी लड़ाई लड़ी, लेकिन देखो कहीं भ्रष्टाचार खत्म हो रहा है, कहीं कम नहीं हो रहा, ये तो और बढ़ता ही जा रहा है. वो खत्म नहीं होगा. हम लोग कोशिश करना, नैराश्य जीवन में आने नहीं देना.
आप निराश नहीं होते? बिल्कुल नहीं। तो अब उम्मीद कहाँ है? नाराज होकर क्या करेंगे? ये लोग हमारे भारत के रहने वाले लोग हैं, हम भी भारत के हैं, देश के लोग हैं। नाराज किस ले लेना? कोशिश करना है। आपको क्या लगता है कि भ्रष्टाचार कम हुआ या बढ़ा है? उसका अंदाजा नहीं है, लेकिन एक बात मानना पड़ेगा, जागरूक मतदार ये लोकतंत्र का आधार होता है। इसको भूल गए लोग कि मतदार जागरूक होना जरूरी है। जागरूक मतदार लोकतंत्र का आधार है, इसको भूल गए लोग। सत्ता पैसा इसके पीछे दौड़ रहे, नेता भी दौड़ रहे, जनता भी दौड़ रही। इसके कारण देश की हालत हो रही है। फिर भी हम लोग इसको नैरेशन नहीं आने देना, कोशिश करना है। इतना ये सब होने के बाद भी अभी 10 कानून बन गए, नरेश नहीं। अच्छा, या व्हिडिओच्या शेवटाला देखील अण्णा म्हणतायत चालतंय 10 कानून झालेत, कुठले 10 कानून झाले माहिती नाही, कुठले 10 झाले यांना काही माहिती नसतं, पण उद्दिष्ट साध्य झालेलं आहे, मिशन कंप्लीट झालेलं आहे, काँग्रेस सत्तेतनं बाहेर गेलेली आहे, तुमचा जो ठरवलेला ऑब्जेक्ट होता तो पूर्ण झालेला आहे। आता काय फरक पडतो? भ्रष्टाचार हो, जनपाल लोकपाल जे कुठले पाल असतील, काही येऊ न येऊ, मी तर पहिल्यांदाच गांधींच्या वेशामध्ये, विशेषतः गांधी टोपी घातलेला लोकशाहीचा मारक किंवा लोकशाहीचे हत्यारे पाहिलेले आहेत। पहिल्यांदाच गांधी टोपीमध्ये किंवा गांधी वेशामध्ये, धोतर असेल, टोपी असेल, या पहिल्यांदाच याच्यामध्ये मी लोकशाहीचे हत्यारे पाहतोय। तुम्ही देखील पाहत आहात। आज कुठे आहे? आज ही झोप का तुटत नाही? आज प्रशासनावर हे प्रश्न विचारले का जात नाही? आज लोकांच्या भावना तुम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न का करत नाही? तुमच्या त्या आंदोलनाचे परिणाम मी आजही सांगतो, देश भोगतोय। मला काल परवाचं तुमचं ते स्टेटमेंट आजही आठवतं, ज्यावेळेस अरविंद केजरीवालांना अटक झाली होती, तुम्ही आनंदाने कसली कसली विधानं देत होतात। मला तुमचं ते कपिल शर्माच्या शो मध्ये जाणं आठवतंय, सगळं तुमचा घटनाक्रम सारा आठवतो। मला तुमचं ते रामलीलाचं आंदोलन आजही जसंच्या तसं आठवतंय। सगळ्या देशामध्ये एक नारा ठोकून दिला होता, मैं अण्णा हजारे। नको, आज का बरं ते आंदोलन यशस्वी झालं नाही? पुन्हा परत तुमच्या मागे लोक का उभे राहिले नाहीत? कारण लोकांनी तुमच्यामध्ये महात्मा गांधी पाहिले होते। खरंच या काळातले महात्मा गांधी पाहिले होते, 47 नाही तर ह्या आत्ताच्या 2000 युगामधले महात्मा गांधी पाहिले होते। आणि तुमच्यातल्या त्या गांधीचा वेगळा चेहरा देखील लोकांना कळाला, लोकांनी सगळं संपवलं। तुमचा कुठलंही नंतरचं आंदोलन यशस्वी झालं नाही। हे सगळं एकदाच घडतं, कारण त्यासाठी तुमचा चेहरा लोकांनी आयडॉल मानला होता, पण आता नाही। आता त्यांना कळालं तुमचं उद्दिष्ट काय आहे, तुम्हाला कुणाला आणून बसवायचंय। असो, तुम्ही असे झोपून राहा, निद्रिस्त अवस्थेत राहा, जोपर्यंत भाजपा खतऱ्यात येत नाही ना, म्हणजे जोपर्यंत भाजपा खतऱ्यात येत नाही तोपर्यंत हिंदुत्व धोक्यात नसतं। मग जसं भाजप खतऱ्यात आली की हिंदुत्व धोक्यात येतं, मग हिंदुत्व धोक्यात आलं की कटेंगे बटेंगे एक हे तो सेफ चे नारे लागतात। आता 2029 पर्यंत हिंदुत्व अगदी शांतपणे राहणार आहे। हिंदुत्वाला अजिबात कसला कुठेही खतरा नाही। हा, उत्तर प्रदेशच्या निवडणुका आल्या की त्या काळात मात्र मला वाटतं 2-3 महिन्यांसाठी हिंदुत्व खतऱ्यात येईल आणि त्यानंतर पुन्हा एकदा हिंदुत्व शांत सेफ राहील। तसंच आहे, भाजपा जोपर्यंत पुढे खतऱ्यामध्ये येत नाही तोपर्यंत तुमची काही झोप उडणार नाही किंवा तुटणार नाही, हे आम्हाला चांगलंच माहिती। असो, तुर्तास मी तुम्हा सर्वांची रजा घेतोय। सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो, काळजी घ्या आणि ह्यांच्या कुठल्याही झोपेतून उठण्याची आशा किंवा वाट पाहू नका। सप्रेम जय महाराष्ट्र, काळजी घ्या।